केसांना कलर येत नाही आणि केस तुम्हाला काळेपणा, त्याचप्रमाणे केसांना थोडासा बर्गंडी कलर येण्यासाठी आज थंडी विशेष आपण मेहंदी बनवत. नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बरेच जण केसांना मेहंदी लावतात आणि रेग्युलर लावल्यामुळे केसांना मेहंदीचा कलर आहे ना खूप छान येतो. आणि जर का तुम्ही अशा पद्धतीने जर का ही मेहंदी बनवली तर तुम्ही ना तुमच्या केसांचा कलर आहे ना तो खूप छान टिकून राहतो. म्हणजे ज्या लोकांचे पांढरे केस आहेत त्यांच्यासाठी ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. रेग्युलर मेहंदी लावत जा एक महिन्याने तर नक्कीच तुमचा केसांचा कलर आहे हा टिकून राहील. अशा पद्धतीने आज आपण थंडी विशेष मेहंदी बनवणार आहोत. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेहंदी बनवण्यासाठी ते सर्वप्रथम आपण इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी सर्वात महत्त्वाचं आहे. जेवढं केसांना लागेल तेवढंच आपण पाणी घेणार आहोत. खूपसुद्धा आपल्याला इथे पाणी घ्यायचं नाही आहे, कारण का आपण जेवढं साहित्य घालणार आहे तेवढा सर्व त्या साहित्याचा अर्क उतरला पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. कारण का पाणी खूप घेतलं तर मेहंदीचं प्रमाण आहे हे आपल्या केसांवर अवलंबून असतं आणि त्याप्रमाणेच आपण आज पाणी बनवणार आहोत. आणि पाणी खूप झालं तर आपल्याला फेकायचं नाही, त्याचा उपयोग देखील इथे आपल्याला होतो. तो पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतेच. त्यासाठी तुम्ही इथे संपूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. आपले खूप मोठे सुद्धा व्हिडिओ नसतात. आता इथे मी घेतली आहे कलोंजी 2 चमचे. कलोंजी म्हटलं तर हे दुकानामध्ये म्हणजे मार्केटमध्ये कुठेही मिळतं. कलोंजी म्हटलं तर तीळ नाही तर कलोंजी सांगितलं तर हे कांद्याचं बी असतं आणि केसांसाठी हे उपयुक्त अशी ही वनस्पती आहे. त्याचप्रमाणे ह्या कलोंजीचा उपयोग म्हटलं तर केसांना काळा कलर येण्यासाठी ह्या कलोंजीचा वापर केला जातो. त्याप्रमाणे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे केस पांढरे व्हायला सुरुवात होते. अशा वेळेस जर का ह्या कलोंजीचा वापर केला तर केस पांढरे येण्याचे स्टॉप होतात. त्याचप्रमाणे ज्या लोकांचा केसांचा ग्रोथ वाढत नाही त्यांच्या केसांसाठी पण ही कलोंजी खूप चांगली आहे आणि केस गळायचं थांबून जातात. कलोंजी घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर उकळून घ्यायचं आहे. ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर बऱ्याचशा मी व्हिडिओ बनवले आहेत. कलोंजीची माहितीसुद्धा दिलेली आहे. केसांचा ग्रोथसाठी, त्याचप्रमाणे केसांच्या कलरसाठी, त्याचप्रमाणे केसांची वेगवेगळ्या पद्धतीने मेहंदी बनविण्यात आले. जसे ऋतू असतात त्या ऋतूप्रमाणे मेहंदीचे व्हिडिओ बनविण्यात आले. केसांची निगा कशी राखावी हे सर्व व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. आता इथे आपल्याला दुसरं साहित्य म्हटलं तर 1 मूठ आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता म्हटलं तर केसांना शायनिंग येण्यासाठी खूप छान कढीपत्त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी आणि डॅन्ड्रफ स्टॉप होण्यासाठी सुद्धा कढीपत्त्याचा वापर केला जातो. आता इथे तिसरं साहित्य म्हटलं तर आपण ऋषी आवळा घेतलेला आहे. ऋषी आवळा एक अख्खा घेतला आणि बारीक असे तुकडे याचे कट करून घेतलेत. सर्व हे पाण्यामध्ये घालायचे आहेत. आता हे पाणी आहे हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. ऋषी आवळा म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती आहे थंडीमध्ये भरपूर असा मार्केटमध्ये ऋषी आवळा मिळतो. आता ऋषी आवळा म्हटलं तर भरपूर सी जीवनसत्व असलेला असं हे फळ आहे आणि केसांना आवश्यकता म्हटलं तर सी जीवनसत्वाचं भरपूर असं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर असे घटक आहेत. त्यामुळे आवर्जून आपल्याला ऋषी आवळ्याचा वापर करावा. आणि सी जीवनसत्व असल्यामुळे भरपूर पोषण मिळतं. त्याचप्रमाणे केस गळण्याचे थांबतात. केस काळे होण्यासाठी आणि केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी ऋषी आवळ्याचा वापर केला जातो. आता इथे तुमच्याकडे ऋषी आवळा नसेल तर तुम्ही इथे ऋषी आवळ्याची जी मेडिकलमध्ये किंवा कुठेही मार्केटमध्ये आपल्याला पावडर मिळते तिथे पावडरचा वापरसुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे आता इथे मी 2 चमचे कॉफी घातलेली आहे. कॉफी म्हटलं तर मी नॅचरल कॉफी घेतलेली, कुठलीही नेसकॉफी वगैरे इथे घेतलेली नाही आहे. आता हे पाणी आहे हे सर्व आपल्याला उकळून घ्यायचं आहे मोठ्या शेगडीवर. आता कॉफीमुळे काय होणार तर कॉफीमुळे ना केसांना कलर आहे ना तो खूप छान येतो. एकदम केसांना शायनिंग येते कारण कॉफी एकदम नॅचरल वापरलेली आहे. कुठलेही इथे आपल्याला साईड इफेक्ट होऊ नये म्हणून ह्यासाठी मी खास अशा पद्धतीने थंडी विशेष आपण मेहंदी बनवलेली आहे. आता कॉफीमुळे बऱ्याच जणांना कलर थोडासा बर्गंडी येतो, पण बऱ्याच जणांना असं वाटेल की लालसर कलर येईल की काय, तर लालसर कलर येत नाही. बर्गंडीसारखा आणि शायनिंग कशी येते केसाला त्या पद्धतीने कलर आपल्याला मेहंदीचा येणार आहे. आता हे सर्व आपण पाणी आहे हे उकळून घेऊया जेणेकरून जेवढं आपण साहित्य घातलेलं आहे त्यातलं सर्व अर्क आहे हा पाण्यामध्ये उतरतो. त्याचप्रमाणे जेवढे घटक आहेत तेवढे सर्व ह्या पाण्यामध्ये उतरतात आणि हे पोषण असं हे पाणी रेडी होतं केसांसाठी. आता बघू शकता इथे मी मोठ्या शेगडीवर हे पाणी आहे उकळून घेतलं आहे. पाण्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. जेवढे हे घटक आहेत तेवढे सर्व हे पाण्यामध्ये उतरलेले आहेत. म्हणजे हे पाणी आहे केसांसाठी हेल्दी असं रेडी होते. त्यामुळे केसांना मजबूतपणा येतो. इतकं ह्या केसांना ह्या पाण्याचा उपयोग होतो. म्हणजे फायदेशीर असं हे पाणी रेडी होतं. आता मी गॅस बंद करते. आता बघू शकता जेवढं पाणी घेतलं होतं त्यापेक्षा असं पाणी मी कमी केलेलं आहे. एवढं हे पाणी आहे हे मी आटून
करून घेतलं. आता गॅस बंद करते आणि पूर्ण पाणी आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हे सर्व पाणी आहे हे मी थंड करून घेतलं. आता सर्वात महत्त्वाची टीप आहे की इथे आपल्याला घ्यायची आहे लोखंडी कढई. लोखंडी कढईमध्येच आपल्याला मेहंदी बनवायची आहे, कारण लोखंडी कढईमध्ये ह्या अगोदरसुद्धा मी भरपूर माहिती सांगितली आहे. लोखंडी कढईमध्ये भरपूर लोह असतं आणि केस काळे होण्यासाठी लोखंडी वस्तूचा उपयोग होतो. म्हणजे लोखंडी कुठलीही घ्या, कढई घ्या, तवा घ्या तरीसुद्धा चालेल, पण इथे आपल्याला मेहंदी फक्त आणि फक्त लोखंडी कढईमध्येच भिजत घालायची आहे. तर हे सर्व पाणी आहे हे लोखंडी कढईमध्ये आपण गाळून घेऊया. पाणी आहे हे मी गाळून घेतले. दुसरी गोष्ट म्हटलं तर लोखंडी कढई, जसं याच्यामध्ये लोखंडी कढई तुम्ही बघू शकता गंजलेली आहे, म्हणजे याला लोह चढलेलं आहे, तशीच आपण कढई घेतलेली आहे. कढई इथे धुतलेली वगैरे नाही आहे आणि तशीच आपल्याला कढई घेऊन त्याच्यामध्ये सर्व पाणी गाळून घेतलं आणि त्याचप्रमाणे इथे आपल्याला घालायची आहे मेहंदी, जी मी नॅचरल मेहंदी आहे ती घेतलेली आहे. आता इथे दुसरी गोष्ट महत्त्वाची की जसा आपल्या केसांचा ग्रोथ असेल तेवढी इथे मेहंदीचा वापर करायचा आहे का. आता जेवढं मला आवश्यक होतं तेवढं मी इथे पाणी रेडी केलं होतं. आता जर का सर्वात महत्त्वाची टिप ही की जर का इथे पाणी तुम्हाला जास्त आहे तुमच्याकडे उरलेलं असेल तर त्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. ते पाणी फेकून द्यायचं नाही, तर ते पाणी आहे ना ते तसंच ठेवून द्यायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे असतील ना त्यावेळेस एक 15-20 मिनटं त्या पाण्याचा केसांवर उपयोग करायचा. म्हणजे ते पाणी आहे ना केसाला सर्व लावून घ्यायचं आणि 15 मिनटं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर केस आहेत ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून केस आहेत ना ते खूप छान होतात, कंडिशन होतात त्यामुळे, आणि केसांचा ग्रोथसुद्धा वाढतो, कलर देखील खूप छान. हे पाणी घातल्यानंतर आपल्याला ही मेहंदी आहे ही भिजवून घ्यायची आहे. आणि मेहंदी भिजवताना दुसरी गोष्ट म्हणजे ती पण सर्वात महत्त्वाची की एकदम मेहंदी आहे ना ही पातळसुद्धा करायची नाही, कारण खूप पातळ केली ना तुम्ही मेहंदी तर मग त्या मेहंदीला काय होतं, जेव्हा आपण केसाला लावतो ना त्यावेळेस आपलं बऱ्यापैकी डोकं आहे हे गरम होतं, म्हणजे जेवढी हीट असेल तेवढी बाहेर पडत असते आणि त्यावेळेस ना केसाला आपण जी मेहंदी लावली असते ना ती केसाला आपल्या अंगावर ना पडण्याची शक्यता असते आणि कपडे देखील खराब होतात. त्याच्यामुळे खूप अशी पातळसुद्धा करायची नाही, थोडी जाडसर अशी मेहंदी करायची, ते व्यवस्थित भिजवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. ही मेहंदी आहे ना ही आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर ही मेहंदी आहे ही रात्रभर आपल्याला 12 तासासाठी भिजत घालायची आहे. जर का तुमच्याकडे वेळ कमी असेल तर निदान तुम्ही 10 तास तरी ही मेहंदी भिजत घाला, जेणेकरून ह्या मेहंदीला कलर आहे ना तो खूप छान येतो. आणि ही सर्वात महत्त्वाचं आहे, जेवढी तुम्ही मेहंदी जास्त भिजत घालणार तेवढा मेहंदीला कलर आहे ना हा काळा येतो आणि केसांचा कलर देखील खूप छान येतो. आणि वारंवार आपल्याला कसं मग मेहंदीचा कलर आहे ना केसांचा तो उतरतो आणि वारंवार लावायची गरज पडत नाही. त्यामुळे जेवढी मेहंदी तुम्ही भिजत घालतील ना तेवढीच चांगली. त्याचप्रमाणे केसांची निगा राखल्या जाते, केसांची ग्रोथ वाढतो. या पद्धतीने तुम्ही नक्कीच मेहंदी बनवून बघा. आता ही सर्व मेहंदी आहे मी मिक्स करून घेतली. आता झाकण लावून आपण रात्रभर ही भिजत घालू आणि त्यानंतर भेटूया. 12 तास मी मेहंदी आहे ही भिजत घातली आणि बघू शकता हा कलर किती ब्लॅक कलर आला आहे. आता इथे ना मी 1-2 वेळा मध्येच चमचा फिरवला होता, जेणेकरून ना मेहंदीला कलर खूप छान येतो आणि ब्लॅक कलर येतो. बघू शकता इतका हा कलर आला आहे. आपण ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम तुमचा व्हिडिओ ज्यावेळेस बनवला त्यावेळेस त्या मेहंदीचा कलर कसा होता आणि त्यानंतर बघू शकता 12 तासानंतर मेहंदीचा कलर आहे हा पूर्ण बदलून जातो आणि केसांना काळा कलर येतो. त्यानंतर काय करायचं, आपल्याला पुन्हा हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, कारण जेवढं तुम्ही पुन्हा मिक्स करतील ना तेवढ्या ह्या कढईचा पूर्ण जेवढं लोह असतं तेवढं ह्या मेहंदीमध्ये उतरून जातं आणि कलर आहे ना तो ब्लॅक कलर येतो आणि केसांना कलर आहे ना हा मस्त असा टिकून राहतो. ती मेहंदी करून बघा, त्यानंतर लावून बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आता रिझल्ट कसा आहे तो माहिती नाही. तर आणि आता मेहंदी कशी लावायची ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर मेहंदी लावताना काय करायचं, तेलाचा म्हणजे जे तेलाचे केस असतील तर पहिले स्वच्छ धुवून घ्या. केसाला तेल बिलकुल लावायचं नाही, अगदी कोरडे केस पाहिजेत. त्याचप्रमाणे म्हणजे असं थोडे केस घ्यायचे आणि थोडे केस घेऊन मेहंदी व्यवस्थित लावून घ्यायची, जेणेकरून केसांना मेहंदी ही व्यवस्थित लागली जाते. त्यानंतर जवळजवळ तुम्हाला वेळ असेल तर कमीत कमी 3 तास ही मेहंदी केसांना लावून ठेवायची. अगदीच तुम्हाला कमी वेळ असेल तर तुम्ही 2 तास ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि 3 तासानंतर तुम्ही हे केस आहेत ते स्वच्छ साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुतले तरीसुद्धा चालतील. केस धुतल्यानंतर पूर्ण केस आहेत ते कोरडे करायचे, म्हणजे स्वच्छ सुकवून घ्यायचे. सुकल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला केसांना तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही शॅम्पूने केस धुवू शकता. अशा पद्धतीने हा मेहंदी अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट आहे ना तो खूप छान मिळेल. त्याचप्रमाणे केस आहेत ना ते सॉफ्ट होतात आणि केसांचा ग्रोथ वाढतो. केस जे तुटतात ते तुटत देखील नाही, असा हा मेहंदीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपण 12 तास मेहंदी भिजत घातल्यानंतर बघू शकता इतकी ही पुन्हा मेहंदी आहे ही थोडी पातळ होते. बघू शकता आपण केवढी जाड बनवलेली आणि ही एवढी तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही मेहंदी करून बघा
आणि अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि एक लाईक करा. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकमध्ये शेअर करा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.